थँक्यू रामटेके दादा. संपूर्ण विश्वाला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे निर्माते, विश्वरत्न, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, सम्राट अशोक, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई भीमाई या पुरुषसत्ताक पद्धतीला प्रतिकार करणाऱ्या राजमाता जिजाऊ माता यशोधरा या मानवजातीच्या कल्याणासाठी झटणाऱ्या समस्त महामानवांच्या विचार, कृती आणि कार्याला माझा त्रिवार वंदन करते. आजच्या या अतिशय सुंदर आणि देखण्या अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नागदेवते सर, या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय गौरकर सर, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सन्माननीय राऊत सर, सन्माननीय नागदेवते सर, आदरणीय सर्व विचार मंच आणि या ठिकाणी एकाच विचाराने पेटून उठलेले इथे उपस्थित असलेले माझे समस्त बंधू भगिनी आणि माझे छोटे छोटे बालमित्र, तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे, संबोधी बुद्ध विहार, नेहरू वाड चिमूर, तक्षशिला बुद्ध विहार, आझाद वाड चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदर या कार्यक्रमाचे आयोजन, तुम्हाला या महिला मुक्ती दिनाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि एवढ्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन करते. मी या ठिकाणी 4 गोष्टी सांगणार आहे. आता मी टीचर आहे आणि ते प्रायमरी टीचर, पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाला परमानंटली शिकवते 25 वर्षापासून प्रायमरी लेवल. तर स्टेप बाय स्टेप सांगणार, तुम्हाला बोर झालं तरी चालेल, सरांकडून ऐकलं तरी ऐकलेलं आहे तुम्ही, सरांनी अतिशय सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर आज 25 डिसेंबर या दिवशी आपल्या भारतामध्ये 2 ऐतिहासिक घटना घडून आल्या. पहिली घटना 25 डिसेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील परिषद, चौदार तळ्याची जी परिषद होती त्या ठिकाणी मनुस्मृतीचं महाडला रायगडाच्या पायथ्याशी दहन केलं. आणि दुसरी महत्त्वपूर्ण घटना अशी की 25 डिसेंबर 1954ला बाबासाहेबांनी पुणे येथे देहू रोडला बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली. बाबासाहेबांनी आपली नाळ बुद्धाशी जोडली आहे, आपण सर्वजण ज्ञात आहात. तर पहिली गोष्ट की मनुस्मृती कशी अस्तित्वात आली, तिचा जन्म कधी झाला. दुसऱ्यांदा सांगणार आहे की ती बाबासाहेबांना का बरं जोडावी लागली, असं काय होतं त्यामध्ये, ते जास्त सांगणार नाही, सरांनी माहिती सांगितली आहे. तिसरं असं सांगेन की बाबासाहेब एवढी क्रांती का करू शकले, साधी क्रांती नाही आहे ना. नंतर सांगेन आजची आपली सद्यस्थिती काय आहे. आणि शेवटी सांगेन की आपल्या जीवनामध्ये धम्माचे महत्त्व काय आहे. माझा आवडता विषय धम्म. तर मनुस्मृती कशी अस्तित्वात आली, थोडासा धावता इतिहासाचा आढावा घेऊ. बाबासाहेब त्यांच्या हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या ग्रंथात लिहितात की भारतातील स्त्रियांचा दर्जा प्राचीन काळी हा अत्यंत सन्मानाचा होता. दादांनी आता सांगितलं, गार्गी, मैत्रेयी, विद्याधारी ह्या अतिशय विद्वान स्त्रिया होत्या, वादविवाद करण्यात पटाईत. याज्ञवल्क्य आणि गार्गी, याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी, या शंकराचार्य आणि विद्याधारी ह्या स्त्रियांचे वादविवाद त्या ग्रंथामध्ये आढळतात. एकंदरीत स्त्रियांचा दर्जा हा सन्मानाचा होता. स्त्रियांनी आपला इतिहास ऐकावा, क्योंकि बाबा साहब कहते हैं जो अपना इतिहास भूल जाते हैं वह नया इतिहास बना नहीं सकते. याचा अर्थ
पुरुषांनी दुर्लक्ष करावे असं नाही. त्यानंतर स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा, स्त्री नाही तर ती फक्त एक माणूस आहे, फक्त माणूस आहे, तर असा दर्जा देणारे जगातील पहिले महामानव बुद्ध काळामधील स्त्री सुद्धा अत्यंत स्वतंत्र आणि निर्बंध रहित होती. महाप्रजापती गौतमी ही पहिली भिक्खुनी होती. तिने आपल्या 500 स्त्रियांसह भिक्खुनी संघामध्ये प्रवेश केला. त्यामध्ये सर्वच्या सर्व स्त्रिया समावित होत्या, म्हणजे विवाहित, अविवाहित, विधवा, वेश्या स्त्रिया सुद्धा तिथे समावित होत्या. तिथे स्त्री पुरुष असा भेद नव्हता बौद्ध काळात. त्यानंतर सम्राट अशोकाने सर्वात जास्तीत जास्त बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि बौद्ध काळामध्ये सम्राट अशोकाचा पुत्र जल्लोक, त्याचा पुत्र दशरथ आणि दशरथाचा पुत्र बृहदत्त या बौद्ध राजाचा पुष्यमित्र शृंग याने कप्ताने खून केला. त्याला इथे आपली ब्राह्मणी सनातनी रूढी इथे रुजवायची होती आणि त्या ठिकाणी बौद्ध संस्कृती नष्ट झाली आणि स्त्री पुन्हा एकदा अंधारात ढकलल्या गेली. ज्या स्त्रीचा सन्मानाचा दर्जा होता त्याने, तो ब्राह्मण सेनापती होता पुष्यमित्र शृंग. भिक्खूच्या कत्तली केल्या. अनेक नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला अतिशय नामांकित अशी विद्यापीठे होती जिथे स्त्री कलेचा विकास, मातृभाषेतून शिक्षण आणि ते विद्यापीठ जाळली. एवढेच नव्हे तर जो कोणी भिक्खूची कत्तल करून मला मुंडका आणून देईल त्याला मी बक्षीस जाहीर करेन असं सुद्धा त्याने सांगितलं. आणि तिथं बौद्ध संस्कृती नष्ट झाली आणि तिथे मनुची सुरुवात झाली. आता प्रश्न हा आहे, बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम हा अतिशय आश्चर्याचा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे, ते एखादं पुस्तक हातात घेतलं की तहान भूक विसरून जायचे. एक प्रसंग आहे, नानकचंद रंतू त्यांचे सहकारी होते. बाबासाहेब वाचत बसले होते. बाबासाहेब वाचनात एवढे मग्न झाले होते की तो नानकचंद रत्तू रात्री जाऊन परतही आला वाचनातच. परत बाबासाहेब काय म्हणतात, अरे नानक तू घरी गेलास नाही. नानकचंद रत्तूच्या डोळ्यात पाणी होतं, बाबासाहेब तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कारण त्या रात्री बाबासाहेब रात्रभर झोपलेच नाही. एवढं ग्रंथप्रेम असणारे बाबासाहेब, ज्यांनी आपल्या ग्रंथासाठी भव्य दिव्य असं राजगृह बांधलं. बाबासाहेबांना पुस्तके देण्यासाठी ज्या रामजी बाबांनी स्वतःचे दागिने गहाण केले, राज्यघटनेच्या संदर्भातील 850 रुपयाचे पुस्तकं बाबासाहेब घेऊ शकले नव्हते, तर 400 रुपये उधारी दिली, 400 रुपये दिले आणि बाकीचे पैसे उधार ठेवले. त्यांचा एक मित्र म्हणाला तेव्हा की पुस्तके उधारी घेणारा जगातील एकमेव माणूस तू असशील. मग एवढं ग्रंथप्रेम असणारे बाबासाहेब ते पुस्तक जाऊन का टाकतात? आणि बाबासाहेब म्हणतात की मला माणसांपेक्षा पुस्तकाचा सहवास अधिक आवडतो. मग एवढं ग्रंथप्रेम असणारे बाबासाहेब ते पुस्तक का जाळतात? सरळ एका शब्दामध्ये बाबासाहेबांनी म्हटलं आहे की मनुस्मृती हा विषारी ग्रंथ आहे. एका शब्द विषारी समजून जातात आपल्याला. विषारी हा शब्द माहिती आहे. सरांनी मनुस्मृतीमधील अत्यंत श्लोक सांगितले, खूप सारे श्लोक सांगितले, ते संस्कृत भाषेमध्ये आहेत. आणि हा मनुस्मृतीने सर्वात जास्त नुकसान केलं असेल तर स्त्रियांचं केलं, सर्वात जास्त नुकसान. चातुर्वर्ण पद्धतीमध्ये श्रुद्धार तर झालेत, पण स्त्रियावर जिचा काही दोष नसताना कोणी सांगितलं नवरा मेला की त्याच्या सरणावर उडी घ्यायची. बरं इथेच नाही, एखाद्या स्त्रीची जर इच्छा नसेल तर तिला काडीने ढवलून द्यायचं आणि तिच्या जर किंकाड्या ऐकवल्या जात नसतील
तर ढोल ताशे वाजवायचे. किती क्रूर पद्धती, विचार केला तरी किळस येते. आणि बाबासाहेब म्हणतात की ज्या देशातील समाजातील स्त्री स्वतंत्र सुशिक्षित असेल तो समाज प्रगत असतो. आणि मनुस्मृतीने स्त्रियांच्या प्रगतीचे सर्व दारच बंद केले. आणि बाबासाहेब अभ्यासू होते. आता दुसऱ्यांचं वाईट सांगण्यापेक्षा आपलं काय चांगलं आहे ते सांगायचं. आणि मी तेच करते. आपलं काय चांगलं आहे त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. लहान राहुल असताना यशोधरा सिद्धार्थाला कुठली आडकाठी न आणता तुम्ही खुशाल या जगाला शांतीचा संदेश द्यायला जा आणि मानव मुक्तीचा मार्ग शोधून काढा. कोणती स्त्री म्हणेल? आपल्या घरचे जर 8 दिवस कुठं केले तर पहिले किराणा आहे का, हे आहे का, ते आहे का, ते गेल्यानंतर मला कुठली टेन्शन नको, पहिलेच आपण व्यवस्था करतो. कोणती स्त्री म्हणते तुम्ही खुशाल जा, मी राहुलला सांभाळेन, सगळं घरदार सांभाळेन. ही पॉवर स्त्रीमध्ये आहे. बाबासाहेब ओळखून होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी दगडफोटे शेण खाणारी सावित्री बाबासाहेबांना ओळखून होती. तिने आडकाठी नाही आणली. बाबासाहेब आणि रमा यांचं आयुष्य तर कौटुंबिक नव्हतं. जे काही त्यांचे संवाद व्हायचे ते फक्त पत्रात. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, राम तू जर नसतीस तर या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळलेच नसते. किती मार्मिक वाक्य आहे. तू जर नसतीस तर लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळलेच नसते. स्वतः अनुभव घेत होते ना, दुसऱ्याचं कशाला. राजमाता जिजाऊ शहाजी राजा गेले होते. शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा. आपल्यावर समजा असा प्रसंग असेल तर अरे एका बाळाला जन्म देत आहे आणि आपला नवराच आपल्या जवळ नाही. फक्त स्वतःला त्या ठिकाणी घेऊन पहा म्हणजे त्याची तीव्रता तुम्हाला समजेल. आणि परत एकदा मोहिमेवर शिवाजी महाराज गेले तेव्हा राजमाता जिजाऊकडे वारंवार मागे पाहत होते. कोण? शिवाजी महाराज. तेव्हा जिजाऊ काय म्हणतात, राजे घाबरलात? तुम्ही जर परत आले तर या राजवाड्यामध्ये तुमचं जंगी स्वागत होईल. आणि जर परत आले नाही तर तुम्ही स्वराज्यासाठी अर्पण केलं असं मी समजेल. म्हणूनच तर त्या वीरमाता झाल्या. कोणतीही अशी म्हणते आपल्या पोराले थोडंसं लागलं नाही, असं नाही करू, तसं नाही करू. आपण मुलांना एवढं कम्फर्ट झोन मध्ये ठेवतो आणि मग ते एकलकोंडे होतात. बाहेरच्या जगात वावरताना त्यांना अतिशय म्हणजे खूप त्रास होतो. शिक्षिका म्हणून सांगते, इथं तुमचे छोट्या छोट्या लेकरांच्या आया बसलेल्या आहेत. मुलांची जरूर काळजी घ्या, पण त्यांना एवढंही म्हणजे कम्फर्ट मध्ये ठेवू नका की ते समोरच्या लोकांना ठेस द्यायला विसरून जातील. तर मग एवढा इतिहास आहे. जिजाऊ, सावित्री, रमाई, भीमाई हे ओळखून आणि तिथेच मग स्त्रियांची अवनती झाली. पुन्हा बाबासाहेब असे म्हणतात, आईचे दूध, महत्वाचं वाक्य आहे, आईचे दूध हे माणसाला केवळ जगण्यास आणि पोषण्यासच समर्थ नसावे तर ते त्याला खऱ्या अर्थाने माणूस बनण्यास समर्थ असले पाहिजे. आता माणूस कसं बनवायचं? माणूस बनवण्याचे कुठे कारखाने आहेत का? आहे, शाळा एक कारखाना आहे. पण त्या शाळेमध्ये शिक्षकांना आई वडिलांनी तेवढं सहकार्य करायला पाहिजे. मग आईचे दूध हे माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनण्यास समर्थ असले पाहिजे. मग समर्थ कोण करेल? जी स्वतः समर्थ असेल ती. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? हो तर म्हणा. हा, पण आपली चूक इथेच होते. स्त्रीमध्ये पॉवर आहे. इथे प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही आहे. प्रत्येक माणूस युनिक आहे. स्वतःला कमजोर समजायचं नाही. पण आपली चूक इथेच होते. शिक्षणाची एकच वाक्यात मी, हे माझं मत आहे, स्वची जाणीव होणे. मी कोण आहे?
आणि मला काय करायचं आहे, माझ्यामध्ये काय आहे. शिक्षणाची एका शब्दात व्याख्या आपल्याला तेच माहीत नाही, कारण आपण विनाकारण इतरांकडेच लक्ष देत राहतो आणि स्वतःलाच विसरून जातो. आहे प्रत्येकामध्ये काही ना काही आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी गायन केलं प्रतिभाताई. आपले छंद जोपासले पाहिजे आणि आपण नेहमी स्वतःला कमजोर समजतो. सगळे आजार मनातच उत्पन्न होतात बरं का. आपलं मन कमजोर झालं की शरीर कमजोर झालं. म्हणून आपण स्वतःला मानसिकरित्या सुदृढ बनवा. कसे मुलं होत नाही सुदृढ, आणि संस्कार हे असं बोलल्याने भाषणबाजी केल्याने नाही होत, आपोआप होत असतात आपल्या कुटुंबातून, आपल्या समाजातून. या कार्यक्रमामध्ये अशा छान छान कार्यक्रमामध्ये मुलांना बसवलं पाहिजे नाही का. आतापासूनच त्यांच्यावर छान संस्कार केले पाहिजेत. म्हणून बाबासाहेबांनी हा स्त्रियांचा उज्ज्वल इतिहास वाचला होता, अनुभवला होता आणि त्यांना खऱ्या अर्थाने स्त्रियांना मुक्त करायचं होतं. त्यांनी 25 डिसेंबर 1927ला रायगडाच्या पायथ्याशी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आणि 2-4 लोक होते, त्यांच्या हाताने रात्रीचे 9 वाजता काही निवडे फुटारे पहिले वाचले. त्यांनी निवडे फुटारे एक 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 पहिले ते टाकले आणि त्याच्यानंतर सगळं पुस्तक जाळून टाकलं. आता त्याच्यामधला आता मनुस्मृती 2 दिन आहे, एक श्लोक सांगते मी. पिता रक्षती कौमारे पती रक्षते यौवने रक्षती स्थविरे पुत्र न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती. लहानपणी तिने पित्याच्या आज्ञेत, तरुणपणी नवऱ्याच्या आज्ञेत, म्हातारपणी मुलांच्या आज्ञेत राहावं. तिला कुठलंही स्वातंत्र्य देऊ नये आणि ती स्वातंत्र्य देण्याच्या लायकीची नाही. म्हणून म्हटलं आहे की या ठिकाणी ह्या मनुस्मृतीमुळे सर्वात जास्त नुकसान झालं आहे ते स्त्रीचं झालं. पुन्हा शूद्र स्त्रिया यांची हत्या केली आणि त्यांचा शिरच्छेद केला तरी तो क्षुल्लक गुन्हा आहे. आता जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण शूद्र आणि स्त्रियांना मारलं तरी तो फक्त क्षुल्लक गुन्हा आहे. आता 1927ला जाळली मनुस्मृती. आपल्या समाजाची दशा काय आहे आता थोडासा 2006 मधल्या खैरलांजीपासून परभणीपर्यंतच्या हत्याकांडापर्यंत जर विचार केला तर हे मनुस्मृतीच्या प्रभावाखाली येऊन करण्याचे कृत्य आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली म्हणून आपण अजूनही काही सुरक्षित नाही. रोज रोज मानसिकता खराब करतात. मोबाईल पहा, त्याच्यावर परभणीचं एखादं तरी राहतेच. पेपर पहा, काय आहे. शूद्र आणि स्त्रिया यांना मारलं तरी तो क्षुल्लक गुन्हा आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे, गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी यांची हत्या हे निरीश्वरवादी लोक आहेत. निरीश्वरवादी लोकांना सुद्धा मारणे हा क्षुल्लक गुन्हा आहे. मनुस्मृतीच्या प्रभावाखाली येऊन केलेलं कृत्य आहे. मनुस्मृती जरी जाळली तरी आपल्या डोक्यातला मन मात्र अजूनही तशाचा तसा आहे. म्हणून आपण अजूनही सुरक्षित नाही. आता मला सांगा, स्त्रियांनी स्वतःला कमजोर समजायचं नाही यासाठी की जी स्वतःच्या उदरातून एका नवीन जीवाची निर्मिती करू शकते ती कमजोर असू शकते का? अजिबात नाही. स्वतःच्या उदरातून जी नवीन जीवाची निर्मिती करू शकते ती कमजोर नाही असू शकत. ती शारीरिक मानसिक दृष्ट्या सबल आहे आणि आपण स्वतःला सबल
समजलं पाहिजे. पण अजूनही ही विचारसरणी जिवंत आहे, कारण त्यांना चिथावणी आणि चालना देणारे लोक आहेत. लक्षात ठेवायचं, त्यांची विचारधारा जिवंत असते कारण त्याला चिथावणी आणि चालना देणारे लोक जिवंत आहेत आणि ते आपण ओळखले पाहिजे. तुम्ही समजा कोणी टीव्ही वगैरे पाहायचा छंद असेल, आम्ही टीव्ही पाहत नाही, टीव्ही टोटली बंद आहे, तर बायपण भारी देवा प्रत्येकाने पाहिला असेल. काय काय आहे त्या पिक्चर मध्ये, मी पाहिला, माझ्या शाळेतल्या मॅडमनी तो दिला. मला काय त्या निर्मात्यावर एक दोषारोपण करायचं नाही. 5 बहिणी असतात आणि नुसती नाचण्याची स्पर्धा असते आणि त्या जिंकतात, त्यांचं खूप खूप अभिनंदन. पण तेव्हा मला असा विचार आला की एवढा हिट पिक्चर आहे आणि त्या नाचण्याच्या स्पर्धेमध्ये जर तिथे एखादी ड्रायव्हिंग कॉम्पिटिशन असती तर फार बरं झालं असतं. मी आधी सांगितलं, निर्मात्यावर मला दोषारोपण करायचं नाही. हे इथून सुरू होते. सैराट पाहतो आपण, मोबाईल इथे तिथे. एखाद्या मुलीने आपल्या मताचा जोडीदार निवडला तर त्याची डायरेक्ट कत्तल करा. काय आहे? मनुवादी विचारसरणी आहे ना, दुसरं काय आहे? काहीच नाही आहे. म्हणून आपल्या मुलाला चांगले संस्कार करा, मुलगी बरोबर चांगली राहते. सरांनी सांगितलं ना, नवऱ्याने जर असं केलं तर कॉलर पकडा, पण तिच्यावर, माझं मत सांगते, तिच्यावर कॉलर पकडण्याची वेळच येणार नाही यासाठी पुरुषांनी समोर या. महत्वाचं आहे. का बरं वेळ येते? तशी तिच्यावर वेळ का बरं येते? एकट्या स्त्रीला बोलून काही उपयोग नाही, बरोबर आहे? तिच्यावर तशी वेळ का बरं येते? आहे का तिथे समता? हे विषमता आहे ना. आता बाबासाहेब एवढी मोठी क्रांती का करू शकले? महत्वाचा विषय आहे. लहानपणापासूनचे, रामजी बाबापासूनचे अत्यंत चांगले संस्कार, माता रमाईची साथ आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे 3 गुरु बुद्ध, कबीर आणि फुले. आणि बाबासाहेब म्हणतात की माझे 3 उपास्य दैवत आहेत, विद्या, शील आणि स्वाभिमान. आता विद्या म्हणजे शिक्षण, पण शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD नाही. शिक्षणाचा आणि शहाणपणाचा संबंध असेलच असं नाही आहे, नाही आहे बरं का. म्हणून बुद्धांनी प्रज्ञा शिकवली. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, काय चांगलं काय वाईट ते पारखणे आणि ते स्वतःच्या आचरणात आणणे. बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन मोठा आदर्श आपल्या समोर निर्माण केला. आपण शिकलो आणि बाबासाहेब म्हणतात की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. माणसाला जशी अन्नाची गरज आहे तशी शिक्षणाची गरज आहे आणि ते बाबासाहेबांनी घेतलं. विद्या, विद्या शिक्षणामुळे माणूस संस्कारी बनतो, सुसंस्कृत बनतो, तो वाचायला शिकतो, त्याच्यामध्ये डेअरिंग घेते, तो बोलायला शिकतो. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. जो माणूस शिकला तो दुसऱ्याला काही गोष्टी सांगू शकतो. बाबासाहेबांनी खूप साऱ्या पदव्या घेऊन आपल्या समोर एक आदर्श निर्माण केला, शिक्षण. दुसरं आहे शील, महत्वाचं. शीलाच्या संबंधाने बाबासाहेब म्हणतात की एखादा उच्च विद्याविभूषित माणूस, त्याच्यामध्ये जर शील नसेल तर तो हिंस्र पशुसारखा क्रूर आणि भीतीप्रत समजावा. पहा, एखाद्या उच्च विद्याविभूषित माणसामध्ये जर शील नसेल तर तो हिंस्र पशुसारखा क्रूर आणि भीतीप्रत समजावा. म्हणजे आपण वाघाला जसे घाबरतो ना, तसं त्या माणसाला घाबरलं पाहिजे. एवढं शीलाचं महत्व सांगितलंय. 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी पंचशीला सांगितलंय, 13, 14, 15, 16, 17.
ह्या प्रतिज्ञा आणि बुद्धाचं पंचशील सुरुवातीला सांगितलं की बाबासाहेबांनी आपली नाळ बुद्धाशी जोडलेली आहे. आणि बाबासाहेब पुन्हा म्हणतात की मी खूप उच्च विद्याविभूषित आहे म्हणून लोक मला घाबरत नाही, तर मी शीलवान आहे म्हणून मला लोक घाबरतात. तुम्ही स्वतः अनुभवत असाल, शीलवान माणसाच्या वाटेला कोणी जात नाही. आणि परत बाबासाहेबांनी हे शिकवलं, तुम्ही बागासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही. हे शिलामुळे येते आपल्यामध्ये, असं नाही येत. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. म्हणूनच ते म्हणतात. नंतर आहे स्वाभिमान. बाबासाहेब म्हणतात की मी अतिशय गरिबीत दिवस काढले परंतु कोणापुढे हात पसरला नाही. स्वाभिमानी लोक असेच असतात, स्वतःची चटणी खातील पण दुसऱ्याच्या घरी वाटी घेऊन नाही जात कधी. आणि नाहीच गेलं पाहिजे, का म्हणून जावं. हे स्टेटस असलं पाहिजे स्वतःमध्ये आणि ते स्टेटस निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. ताजं उदाहरण आहे चिमूरचं हत्याकांड. थोडंसं विषयांतर करते. अरे आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म द्यावा, लहानाचं मोठं करावं, अनेक खस्ता खावा आणि तुमचं एक स्वतःचं अस्तित्व तयार करावं, स्वतःचं स्टेटस तयार करावं आणि एखाद्याच्या हाताने आपल्या आयुष्याचा अंत व्हावा. किती दुर्दैव आहे. कुठे स्त्री मुक्त झाली आहे. चिमूर क्रांती जिल्हा आहे ना आपला, मग चिमूर क्रांती जिल्ह्यामध्ये अशी घटना घडली, असं का व्हावं. काय गुन्हा होता. तुम्हाला विनंती आहे, आपलं घर तर एवढं मजबूत बनवा की कोणाच्या पाहण्याची ताकद झाली नाही पाहिजे एवढा. आणि पुरुषांनी तेवढं सहकार्य केलं पाहिजे. विचार केल्यानंतर अंगावर शहारे येतात. एखाद्या घरातील स्त्री पाखरासारखी अशी धुरकन ओढून जाते. काय अवस्था असेल त्या लेकराची. अतिशय वेदनादायक घटना आहे आपल्या याच्यामध्ये झालेली. आणि अशा होत आहेत. आता आपली लेटेस्ट घटना आहे म्हणून मी सांगितली की आपण स्वतःचं घरटं मजबूत करा. नाही झाली पाहिजे कोणाची ताकद त्या घरट्याला मोडण्याची. आणि तुम्ही ते करू शकता. बाबासाहेबांची स्त्रियांवर अत्यंत श्रद्धा होती म्हणून आता हिंदू कोड बिल तयार केलं ना. म्हणून मग ती कोणासाठी जाळली, आपल्यासाठीच जाळली. मग त्यांनी सांगितलं होतं की हा रथ मी इथपर्यंत आणला आहे, तो तुमच्याच्यानं पुढे नेता येत नसेल तर नका नेऊ, परंतु तो कोणत्याही प्रसंगी मागे येता कामा नये म्हणतात बाबासाहेब असे. स्त्री जात हा समाजाचा अलंकार आहे. मग आपण अलंकाराची कशी काळजी घेतो. त्याला कपाटात ठेवतो, तो कोणी चोरू नये म्हणून जपतो. मग स्त्री पण अलंकार आहे ना, त्यांना जपण्याची जबाबदारी कोणाची आहे. पुरुषांची आहे ना. निश्चितच. वृद्धशील स्वाभिमान हे बाबासाहेबांचे आराध्य दैवत आणि त्यांचे उपास्य दैवत या तिघांमुळे, माता रमाईच्या साथीमुळे आणि त्यांच्या वडिलांच्या संस्कारामुळे बाबासाहेब एवढी मोठी क्रांती करू शकले. आता या इतिहासातील आजच्या 25 डिसेंबरच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना ही बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954 देहू येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली. संविधान लिहून बाबासाहेबांनी स्त्रियांना अधिकार दिलेत. आर्टिकल 15 वाचा तुम्ही. काय म्हणते आर्टिकल 15. धर्म, वंश, लिंग आणि जन्मस्थळ या बाबतीत कोणत्याही नागरिकामध्ये भेदभाव करता येणार नाही. मनुस्मृती एका सरळ वाक्यात सरळ केली. कारण एक संस्कृती झाली, दुसरी संस्कृती तयार केली आणि आपल्याला मौलिक असा ग्रंथ दिला भारताचे संविधान. आता
बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांचा धम्म लिहिला आहे. अतिशय सुंदर पुस्तक आणि ते वाचलं पाहिजे. सुरुवातीपासून वाचलं तर छानच होईल, पण धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय, अतिशय सुंदर असा भाग आहे. वाचा, तुमच्या मुलांना सांगा. मनुस्मृती ज्या ठिकाणी त्यांनी नष्ट केली त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला दुसरी संस्कृती दिली, भारतीय संविधान आणि बुद्धाचा धम्म. कारण जिथे क्रांती होते तिथे प्रतिक्रांतीची बीजे रोवली जातात आणि प्रतिक्रांतीनंतर पुन्हा क्रांती होते. कारण प्रतिक्रांतीपेक्षा क्रांती कधी मोठी असूच शकत नाही. केली बाबासाहेबांनी क्रांती. बुद्धाचा धम्म हा वैज्ञानिक धम्म आहे. ही कृत्रिमता नाही. या हाताने द्या, त्या हाताने परत घ्या. कर्मसिद्धांत. जे तुम्ही दुसऱ्याला द्याल ते तुम्हाला इन रिटर्न मध्ये परत येणार म्हणजे येणार. हे मी नाही सांगत, हे बुद्ध सांगतात. आणि तोच बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी दिला. बुद्धाचा धम्म हा केवळ न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देत नाही, तर ती करुणा, मैत्री, उपेक्षा, खूप साऱ्या गोष्टी सांगून जाते. आणि हे जे समाजामध्ये हत्या हे ते होते ना, ते या गोष्टीच्या अभावामुळे होते. जिथे करुणा आहे तिथे हिंसेला वाव नाही. जिथे मैत्री आहे तिथे द्वेषाला जागा नाही. जेथे समता आहे तेथे विषमतेला थारा नाही. म्हणूनच बुद्धांनी करुणा, मैत्री, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता शिकवली. आणि बाबासाहेबांच्या रूपाने आपल्याला एवढा सुंदर धम्म मिळाला. बुद्ध असंही सांगतात की मी सांगतो म्हणून तुम्ही पालन करू नका. कोणत्या धर्मग्रंथात आहे म्हणून तुम्ही पालन करू नका. कोणी एखादा विद्वान माणूस आहे म्हणून त्याचे पालन करू नका, तर तुम्ही स्वतःच्या अनुभवावर तपासा. बुद्धाचा धम्म हा आचरणाचा धम्म आहे. तो केवळ सांगण्याचा नाही. तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या आणि आपलं जीवन अतिशय आनंदी करा. आपल्याला दुःखी आपल्या परवानगीशिवाय कोणीच करू शकत नाही. हे बुद्ध सांगतात. आपल्या परवानगीशिवाय आपल्याला कोणीच दुःख देऊ शकत नाही. मगाशी काकू तिथे वंदना सुरू होत्या आणि बोलत होत्या. 2 काकू मागे मी आली. साधं पंचशील आहे. नुसा वादावे म्हणी. व्यर्थ गडबड करायची नाही, चुगली चाडी करायची नाही, निंदा करायची नाही. तिथे बोलण्याची गरज नव्हती, काहीच नव्हती. पण आपण बोलतो. खूप कठीण आहे का? कठीण अजिबातच नाही. धम्माचे आचरण हे जरी सोपं नसलं तरी कठीणही अजिबात नाही. जिथे गरज नाही तिथे नाहीच बोलायचं ना. काय गरज पडते? कारण बोललं तर आपण डिस्टर्ब होतो, दुसरे पण डिस्टर्ब होतात. म्हणूनच बुद्धांनी पंचशील सांगितलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये दिलंय. आणि एक प्रतिज्ञा आहे की आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. 14 ऑक्टोबर 1956 जसा आपल्या घरात एखाद्या नवीन जीवाचा जन्म होतो ना, आम्ही जसे आनंदाने जातो, बाबासाहेब खूप खूप खुश होते. आज माझा नवा जन्म होत आहे. नवीन जन्म झाला त्या दिवशी त्यांचा. खूप खुश होते. प्रत्येक माणसामध्ये बुद्धत्वाचे गुण आहेत. करुणा प्रत्येक माणसामध्ये आहे. मैत्री प्रत्येक माणसामध्ये आहे, पण त्यांचा विकास आपण केला पाहिजे. शांती, क्षमा करणे प्रत्येक माणसामध्ये आहे, पण त्याची प्रगती करणे, विकास करणे हे आपल्या हातात आहे. म्हणून आपण आपल्यामधील पंचशिलाचे पालन करणे, बाबासाहेबांनी सांगितलेल्या, बुद्धांनी सांगितलेल्या आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणे हे आपल्या हातात आहे. या ठिकाणी 4ही गोष्टी माझ्या सांगून संपलेल्या आहेत. मनुस्मृती अस्तित्वात कशी आली, बाबासाहेबांनी ती का जाळली, आज आपली सद्यस्थिती काय आहे, बाबासाहेब एवढी क्रांती का करू शकले,
आणि आपल्या जीवनामध्ये धम्माचे स्थान तुम्हाला समजले असतीलच. आपण सर्वजण शांतपणे या ठिकाणी माझं बोलणं ऐकून घेतलं. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण आयोजित केला. त्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार आणि पुढच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. या ठिकाणी मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी संपूर्ण टीमचे या ठिकाणी आभार मानते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम करते. थँक्यू.